नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया दबडे स्टार लेडीज टेलर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। आज आहे ऋषीपंचमी। ऋषीपंचमीचा उपवास कसा करावा ते पाहूयात। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आमच्याकडची पद्धत कशी आहे, ऋषीपंचमी कशी साजरी करतात ते मी सांगणार आहे। दरवर्षी भाद्रपद शुक्ल पंचमी दिवस हा ऋषीपंचमी म्हणून साजरा केला जातो। हे व्रत प्रामुख्याने महिला करतात। ऋषीपंचमी हे व्रत महिलांसाठी असून हे व्रत केल्याने नकळत झालेल्या अनेक पापांचे निवारण होते। हे व्रत करण्यासाठी काय करावे त्या संबंधित नियम व अटी जाणून घेऊयात। ऋषींची क्षमा मागून हे व्रत करायचे। पूर्वीच्या काळी मासिक पाळीमध्ये स्त्रिया बाजूला बसत कुठलेही काम करत नसत आणि एका बंद खोलीत बसून राहायच्या। एकत्र कुटुंब असल्याने ते शक्य सुद्धा व्हायचे, परंतु सर्वच महिलांना ते शक्य नव्हते। मासिक पाळीत झालेल्या चुकांचे निवारण होण्यासाठी ऋषीपंचमी हे व्रत महत्त्वाचे आहे। चला तर मग उपवास कसा करावा पूर्ण माहिती सांगते। काही गावांमध्ये महिला एकत्र येऊन घरीच ऋषीपंचमी साजरी करतात, तर काही ठिकाणी महिला नदीवर जाऊन ऋषीपंचमी साजरी करतात। या उपवासाला बैलाच्या नांगरणीचं भाज्या किंवा धान्य चालत नाही, हाताने लावलेल्या भाज्या चालतात। काही ठिकाणी स्त्रिया फक्त नारळ खातात, तर काही ठिकाणी स्त्रिया फक्त म्हशीचे दूध पिऊन उपवास करतात। आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते। मी सकाळी लवकर उठून सगळं काम आवरून हाताने लावलेल्या भाज्या घेऊन आले। ह्या भाज्या गावाकडील लोक विकण्यासाठी येतात। मी कोणकोणत्या भाज्या आणल्या आहेत ते पाहूयात। कुरडूची भाजी, भारंगीची भाजी, भोपळ्याचा पाला, आळूची पानं, भोपळा, कारलं, काकडी, मोहर, भेंडी, मिरची, घेवडा, वालाच्या शेंगा, ढेसं, आघाडा, तेरड्याची पानं, मीठ, नाचणीचं पीठ, भगर, म्हशीचं तूप आणि ताक। दरवाजा बंद करून बंद खोलीत हा पूर्ण स्वयंपाक केला। नंतर 21 आघाड्याच्या काड्या निवडून घेऊन दाताने चावून डोक्यावरून आंघोळ करून घेतली। पाटावर तांदळाचे 7 ऋषी काढले, त्यांना हळदी कुंकू वाहून आघाडा तेरड्याची पानं वाहिली, अगरबत्ती दिवा लावून कथा वाचून घेतली, आरती केली, केलेला नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडला। महत्त्वाचं म्हणजे हा उपवास सोडताना कुत्रा आणि मांजराचं तोंड पाहायचं नाही। आमच्याकडे हीच पद्धत आहे। ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।